नमस्कार बालमित्रांनो, शिकूया आनंदाने। आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवयित्री अनुताई वाघ यांची माझ्या या दारातून ही कविता समजून घेणार आहोत आणि कवितेच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत। तर प्रथम आपण कविता ऐकूया। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते। मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते, देऊन जाते। काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते। काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते, देऊन जाते। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते। दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते, देऊन जाते। बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते। बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते, घेऊन जाते। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। आवडली ना कविता? बालमित्रांनो, आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम, सण समारंभ असेल तर घरी अनेक पाहुणे येतात। या पाहुण्यांसोबत आपले काही ना काही नाते असते। याच कुटुंबातील नातेसंबंधांची ओळख या कवितेत आपण पाहिली। आता आपण या कवितेवरील प्रश्नांवर चर्चा करूया। मला सांगा, या कवितेत दारातून कोण कोण येत आहे? दारातून मामा मामी, काका काकी, दादा वहिनी आणि बाबा व आई येत आहेत। छान। मामा मामीने बाळासाठी काय आणले? मामा मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला। छान। गोड गोड पापी कोण घेते? गोड गोड पापी बाळाचे आई बाबा घेतात। फारच छान। तुमच्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात? आमच्याकडे सणासाठी काका काकू, दादा वहिनी, मामा मामी, आत्या मामा आणि मावशी काका येतात। खूपच छान। आता मला सांगा, तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्हाला कसे वाटते? आमच्या घरी पाहुणे आल्यावर मला फार छान वाटते। त्यांच्यासोबत गप्पा मारायला, खेळायला आणि त्यांनी आणलेला गोड गोड खाऊ खायला फार मज्जा येते। फारच छान। अशा प्रकारे आपण या कवितेतून कुटुंबातील नातेसंबंधांची ओळख करून घेतली। आता भेटूयात पुढच्या व्हिडिओत। अशाच प्रकारचे इयत्ता पहिलीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया
कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.